Hello students, in last lecture we have started the fifth chapter of chemistry, chemical bonding. Chemical bonding. And also in Zoom meeting already we have learned about the what is meant by chemical bond. Chemical bond has which type? That is, there are three types. First is ionic bond and second is covalent bond. Third, coordinate bond. From these three bonds, here in your textbook, we have given only two bonds. First is ionic bond and second is covalent bond. In last lecture, we have learned about the formation of ionic bond and formation of covalent bond. What is meant by ionic bond, ionic compound, covalent bond, covalent compound, and their formation. These two topics are already we learned in Zoom meeting and in last video. Then in this video we are going to start the next point of chemical bonding, that is the Lewis structure. Lewis dot structure of molecule means how to draw the Lewis structure of the molecule, means according to Lewis. Lewis was scientist and according to Lewis how to draw the molecule by mention of electron. Just electron show करून आपण मॉलिक्यूलचे स्ट्रक्चर कसं फाइंड आउट करू शकतो ते स्ट्रक्चर म्हणजे लेविस डॉट स्ट्रक्चर. तर लेविस डॉट स्ट्रक्चर वरती तुम्हाला कंपल्सरी क्वेश्चन विचारला जातो आणि तो जो क्वेश्चन आहे तुम्हाला आयदर 1 और 2 मार्क्स साठी विचारला जातो. तर यामध्ये तुम्हाला स्टेप्स दिलेले आहे. क्वेश्चन विचारला जातो राइट द गिवन मॉलिक्यूल by Lewis dot structure or draw the Lewis dot structure of NO2 minus असं तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो 2 मार्कांसाठी. तर त्यासाठी स्टेप्स असतील. फर्स्ट स्टेप इज काउंट द टोटल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑफ ईच एलिमेंट फ्रॉम द मॉलिक्यूल. अतिशय सोपा आहे बघा स्टेप्स. पहिली स्टेप आहे गिवन मॉलिक्यूल. तुम्हाला जो मॉलिक्यूल दिलेला आहे त्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती आहे ते बघा आणि प्रत्येकाची व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची ॲडिशन करा. इफ द मॉलिक्यूल एक्वायर्स निगेटिव्ह चार्ज देन ॲडिशन ऑफ +1 इलेक्ट्रॉन. म्हणजे जर सपोज यामध्ये 17 इलेक्ट्रॉन्स आले व्हॅलन्स इलेक्ट्रॉन नायट्रोजन ऑक्सिजनचे तर मायनस चार्ज आहे इथे दिलेला. तर मायनस चार्ज कन्सिडर ॲज 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे त्याने इलेक्ट्रॉन गेन केलेले आहे म्हणजे एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन तिथे आहे. जर प्लस चार्ज असेल तर -1 इलेक्ट्रॉन. म्हणजे प्लस चार्ज जर असेल तर एक इलेक्ट्रॉन कमी करायचा आणि मायनस जर चार्ज असेल तर एक इलेक्ट्रॉन ऍड करायचा कारण त्याने एक इलेक्ट्रॉन गेन केलेला आहे. मग पहिली स्टेप झाली की गिवन मॉलिक्यूल मध्ये जेवढे पण एलिमेंट आहे प्रत्येक एलिमेंटचे व्हॅलन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉन ऍड करायचे. मग यामध्ये तुम्हाला स्ट्रक्चर दिलेलं आहे. एक्झाम्पल NO2 मायनस. यामध्ये नायट्रोजनचा एक मॉलिक्यूल आहे, एक ॲटम आहे, ऑक्सिजनचे 2 आहे. फर्स्ट ऑफ ऑल हियर nitrogen, write the electronic configuration of nitrogen. Nitrogen shows electronic configuration 1s2 2s2 2p3. 2p3 then grouping of electron. First shell मध्ये 2, second मध्ये 5, 2 5. Valence electron means outermost electron. outermost shell मध्ये जेवढे एलिमेंट्स असतील ते असतील व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉम्बिनेशन लिहिता आलं नसेल, लिहिताच यायला पाहिजे, परंतु जर नाही आलं तर तुम्ही डायरेक्टली याचा ग्रुप बनवणार. ॲटॉमिक नंबर तर सगळे पार्ट पाहिजे तुमचे 1 to 30 पर्यंत. तर 7 जो ॲटॉमिक नंबर आहे तर 2 आणि 5 असा त्याचा ग्रुप होतो. 8 जर असतील तर 2 6 मीन्स 2 8 8 18 असे त्याचा ग्रुप बनवला जातो. जितके इलेक्ट्रॉन्स असतील ते अशा ग्रुप प्रमाणे फर्स्ट शेल मध्ये 2 असतात, सेकंड मध्ये 8 असतात, नंतर 8 परत 18 अशा पद्धतीने तुम्ही ते ऍड करत चालायचे. आता नायट्रोजनचे आपण लिहिले 5 आलेले आहे. 2 and 5 मीन्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 5. देन ऑक्सिजन. ऑक्सिजन 8 1s2 2s2 2p4. देन ग्रुपिंग ऑफ इलेक्ट्रॉन. फर्स्ट शेल contains 2 electron and second shell contains 6 electron. 6. That is here the valence electrons are 6. यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 6 झाले. आता आपण
ऑक्सिजन असे दोन आहे, मग प्रत्येकाची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची ऍडिशन करूया. हियर द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ऑफ दिस मॉलिक्यूल that is in nitrogen 5 electron plus one oxygen has 6 electron and another oxygen, दोन ऑक्सिजन आहे, एका ऑक्सिजन कडे 6 इलेक्ट्रॉन आहे म्हणजे दोन ऑक्सिजन कडे 12 इलेक्ट्रॉन, म्हणजे 6 plus 6 and total number of electrons are 17. But here the number of charge -1, this species occupies -1 charge, that's why the one electron add to this, कारण याने एक इलेक्ट्रॉन गेन केलेला आहे, एक इलेक्ट्रॉन गेन केला म्हणून त्याच्याकडे एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे, means 17 plus 1 electron is equal to 18 electron, means the valence electron of the NO2 species are 18. This is the first step for Lewis dot structure. Here the 18 electrons are present in NO2 minus. Then second step, write the skeleton structure of molecule to show the atom and number of valence electron forming a single bond between the atoms. म्हणजे सेकंड स्टेप तुम्हाला लिहायची आहे की दिलेले जेवढे पण ॲटम्स आहे त्याची सिमेट्रिकल स्ट्रक्चर लिहा आणि त्याच्यामध्ये एक एक बॉन्ड येईल असं स्ट्रक्चर मेन्शन करा. म्हणजे सेकंड स्टेप आपण इथे लिहूया. सेकंड स्टेप मध्ये तुम्हाला स्केलेटल स्ट्रक्चर लिहायचं आहे NOO म्हणजे स्केलेटल स्ट्रक्चर लिहून घ्या. सिंगल बॉन्ड दाखवतील असं तुम्हाला लिहिता येणार नाही. ON सिमेट्रिकल ॲज पॉसिबल सिमेट्रिकल स्ट्रक्चर लिहायचं ते ONO मीन्स आपण स्केलेटल त्याचं लिहिलं. ही झाली सेकंड स्टेप. देन फॉर्मिंग अ सिंगल बॉन्ड. यामध्ये सिंगल बॉन्ड फॉर्मेशन होतो. पहिले ते तुम्ही लिहून घेणार. सिंगल बॉन्ड म्हणजे वन इलेक्ट्रॉन लोन पेअर, म्हणजे तुम्ही हे स्ट्रक्चर असं पण दाखवू शकता. सिंगल बॉन्ड मीन्स लोन पेअर्स. देन थर्ड स्टेप, ऍड रिमेनिंग इलेक्ट्रॉन पेअर्स टू कंप्लीट द ऑक्टेट ऑफ ईच स्पेसिस. ही सेकंड स्टेप झाली. सेकंड स्टेप मध्ये आपण स्केलेटन लिहिलं. स्केलेटन नंतर थर्ड स्टेप आहे की प्रत्येक एलिमेंटचे तुम्ही आता काय करणार ते ऑक्टेट कंप्लीट करा. म्हणजे त्याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स आणि त्याच्या व्यतिरिक्त शेअरिंग केलेले इलेक्ट्रॉन्स असे ऑक्टेट कंप्लीट करा आणि टोटल 18 इलेक्ट्रॉन शो करा. पहिले आपण स्केलेटल स्ट्रक्चर काढून घेतलं, एक बॉन्ड दाखवून दिला. त्यानंतर तुम्ही आता इथे कंप्लीशन करणार ऍट द रिमेनिंग इलेक्ट्रॉन पेअर्स टू कंप्लीट द ऑक्टेट ऑफ ईच ॲटम. म्हणजेच आपण इथे 4 इलेक्ट्रॉन शो केलेले आहेत. त्यापैकी आता 18 मधून 4 गेले, किती राहिले 14 इलेक्ट्रॉन्स इथे लिहा, ड्रॉ करा आणि ते 14 इलेक्ट्रॉन असे ड्रॉ करा की प्रत्येक स्पेसिसचा ऑक्टेट कंप्लीट होईल. देन हियर the number of electrons, draw the single bond आपण इथे ड्रॉ केलेला आहे. म्हणजे हे दोन इलेक्ट्रॉन्स म्हणजे एक बॉन्ड असतो. अशा आपण सिंगल इलेक्ट्रॉन कंप्लीट केलेला आहे. आता आपण रिमेनिंग इलेक्ट्रॉन्स तिथे लिहूया. ऑक्सिजन हॅज 6 इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट शेल. 6 इलेक्ट्रॉन इथे दाखवायचे असतील. त्यासाठी 1 2 3 4 5 6 याचे 6 झाले. या ठिकाणी आपण परत 6 इलेक्ट्रॉन दाखवूया. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 इलेक्ट्रॉन झाले. 2 रिमेनिंग आहे. 2 इलेक्ट्रॉन्स आर रिमेन्स. 2 इलेक्ट्रॉन्स रिमेन्स दॅट इज हियर 2 इलेक्ट्रॉन नायट्रोजन. म्हणजे 18 इलेक्ट्रॉन कंप्लीट झाले पाहिजे आणि प्रत्येक ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट आहे, नायट्रोजनचं ऑक्टेट कंप्लीट आहे का ते आपल्याला बघायचं आहे. ते इथे बघा आता 1 2 3 4 5 6 7 8 याचे स्वतःचे 7 आणि आहे. परंतु इथे नायट्रोजनचं ऑक्टेट कंप्लीट होणार नाही. 1 2 3 4 5 6 एक एक शेअरिंग केलं तर एक एकच येतो आहे. नायट्रोजनकडे 8 इलेक्ट्रॉन यायला पाहिजे परंतु 1 2 3 4 5 6 येतात. म्हणून या ठिकाणी तुम्हाला हे जे स्ट्रक्चर आहे लेविस डॉट स्ट्रक्चर ते कशा पद्धतीने येईल तर एका स्पेसिस मध्ये जेव्हा त्याची व्हॅलेन्सी कंप्लीट होणार नाही,
नायट्रोजनची व्हॅलेन्सी कंप्लीट होत नाही, याचा अर्थ इथे डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल. ज्या वेळेस दोन एलिमेंटची व्हॅलेन्सी कंप्लीट होते, ऑक्टेट कंप्लीट होतं, परंतु एका एलिमेंटचं ऑक्टेट कंप्लीट होत नसेल, तर त्या ठिकाणी याचा अर्थ असेल की तो सिंगल बॉन्ड नसून डबल बॉन्ड आहे. म्हणजे हे स्ट्रक्चर असं न येता एका नायट्रोजन ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड येईल, म्हणजे तुम्हाला असं स्ट्रक्चर मिळेल नायट्रोजन ऑक्सिजन ऑक्सिजन 1 2 3 4 म्हणजे डबल बॉन्ड. म्हणजे इथे जसा सिंगलच बॉन्ड आला होता तसा न येता इथे डबल बॉन्ड येईल. डबल बॉन्ड जर आला तरच नायट्रोजनची ऑक्टेट कंप्लीट होईल. डबल बॉन्ड अँड सिंगल बॉन्ड. रिमेनिंग इलेक्ट्रॉन कसे शो करणार बघा आता. हे असं जे स्ट्रक्चर आहे ते रॉंग आलेलं आहे, म्हणून आपण सिंगल बॉन्ड नाही, म्हणून तिथे डबल बॉन्ड आहे. त्यासाठी ह्या ऑक्सिजनचा एकच बॉन्ड इथे शेअरिंग झालेला आहे. रिमेनिंग जे 6 इलेक्ट्रॉन आहे तसेच येतील. आपले सगळे इलेक्ट्रॉन्स 18 झाले पाहिजे. तर इथे सिंगल बॉन्डेड जो ऑक्सिजन असेल तर त्याची 6 इलेक्ट्रॉन आपण शो करणार. जसे इथे ऑक्सिजनकडे आउटर मोस्ट शेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन आहे, तर 6 इलेक्ट्रॉन इथे दाखवणार. 1 2 3 4 5 6. Then this oxygen has double bond आहे means 2 electrons here. 2 electrons means oxygen has 6 electron in outermost shell from which 2 electrons are participating in nitrogen bond. म्हणजे या 6 पैकी ह्या ऑक्सिजनचे 2 इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट झालेले आहे नायट्रोजन बरोबर. रिमेनिंग 4 इलेक्ट्रॉन्स means 1 2 3 4. मग इथे जर कन्सिडर केलं 1 2 3 4 5 6 आणि 7 हा 7वा इलेक्ट्रॉन येतो आहे, म्हणजे हा एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन आहे. जसे ते मायनस साइन कन्सिडर केलेलं आहे बघा. याचं ऑक्टेट कंप्लीट होत नव्हतं, म्हणून इथे याचे ऑलरेडी 6 इलेक्ट्रॉन तर आहेच, परंतु हा एक एक्स्ट्राचा बॉन्ड फॉर्मेशन केला. याचा अर्थ एक इलेक्ट्रॉन इथे एक्स्ट्रा आहे. एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, एक इथे आणि एक इथे. म्हणजे ऑक्सिजन जर कन्सिडर केलं तर 6 इलेक्ट्रॉन आणि 7, परंतु त्याच्याकडे 7 नाहीच आहे. किती इलेक्ट्रॉन आहे? 6 आहे. म्हणजे याचा अर्थ एक मायनस म्हणजे त्याने एक इलेक्ट्रॉन गेन केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ ज्याची बॉन्ड ऑक्सिजनची 2 नाही, 2 नसेल, म्हणून त्याच्यावरती चार्ज येईल मायनस. एक्वायर्स -4. देन काउंट द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता टोटल नंबर ऑफ हे स्ट्रक्चर ड्रॉ करून झाल्यानंतर तुम्हाला सगळे इलेक्ट्रॉन काउंट करायचे. म्हणजे नेक्स्ट आहे if octet is not complete then the multiple bond. आता आपण बघितलं ऑक्टेट जर ते कंप्लीट होत नसेल त्याचा अर्थ मल्टिपल बॉन्ड आहे, डबल किंवा ट्रिपल बॉन्ड आहे. ही 5वी स्टेप झाली. 4थी झाली. 5वी स्टेप असेल इन anion add 1 electron for each negative charge. म्हणजे anion आहे हा, म्हणून याचा अर्थ त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन आपण काय केला? ऍड केला. म्हणजे हा एक्स्ट्राचा इलेक्ट्रॉन 6च्या व्यतिरिक्त एक एक्स्ट्रा मध्ये बॉन्डिंग फॉर्मेशन केलं. देन इन कॅटायन्स रिमूव्ह ऑर सबट्रॅक्ट. जर कॅटायन असेल ॲज पॉसिबल, जर कॅटायन असेल इथे anion आहे म्हणून आपण एक इलेक्ट्रॉन ऍड केला तिथे आणि 7वा बॉन्ड इथे फॉर्मेशन केला. जर कॅटायन असेल तर एक इलेक्ट्रॉन तिथून मायनस करायचा. देन 7 नंबर in polyatomic atoms and ions the least electronegative atom is the central atom. After writing the number of electrons shared lone pair single bond remaining electron paired are used as a lone pairs. म्हणजे जर सपोज आता इलेक्ट्रॉन काउंट करायचे फायनली 1 2 3 4 5 6 7 8 दोन एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन 8 9 10 11 12 13 14 15 16 म्हणजे 16 इलेक्ट्रॉन झाले फक्त. आणि आपल्याकडे किती इलेक्ट्रॉन आहे? 18. म्हणजे 2 उरले. याचा पण ऑक्टेट कंप्लीट आहे, याचा पण ऑक्टेट कंप्लीट आहे, म्हणजे 2 उरले आहे ते नायट्रोजनचे असतील. म्हणजे याचा अर्थ ही असेल लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे या ऑक्सिजन वरती 2 लोन पेअर्स आहे, म्हणजे 4 इलेक्ट्रॉन्स उरले. या नायट्रोजन वरती 2 इलेक्ट्रॉन उरले, म्हणजे एक लोन पेअर. आणि या ऑक्सिजन वरती 3 इलेक्ट्रॉन लोन पेअर उरले 1 2 and 3. Means this is the structure of NO2 minus. Means Lewis dot structure of NO3 minus. Here again I repeat the steps of writing the Lewis dot structure. First of all, first step is count the total number of valence electron of given molecule and each constituent ion. प्रत्येक element चे वॅलेन्स इलेक्ट्रॉन ऍड करा. ही पहिली स्टेप झाली. सेकंड स्टेप आहे इफ द मॉलिक्यूल एक्वायर्स निगेटिव्ह चार्ज देन द ऍड 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे 1 जर एक पॉइंटचा चार्ज असेल तर एक
एक इलेक्ट्रॉन मायनस करायचा. सपोज इथे NO2 मायनस असता तर आपण 17 मधून एक मायनस केला असता 16 आला असता. म्हणजे जर प्लस असेल तर एक इलेक्ट्रॉन मायनस करायचा आणि निगेटिव्ह असेल तर एक इलेक्ट्रॉन ऍड करायचा. ही झाली दुसरी स्टेप. त्यानंतर थर्ड स्टेप. इन सेकंड ही वन स्टेप झाली. सेकंड स्टेप राईट द स्केलेटल स्ट्रक्चर. म्हणजे दिलेल्या कंपाऊंडचं मॉलिक्यूलचं स्केलेटल स्ट्रक्चर ड्रॉ करा. मग NO2 आहे ते ॲज पॉसिबल तुम्हाला सिमेट्रिकल स्ट्रक्चर लिहायचं. म्हणजे जो हेटेरो आयटम आहे त्याला सेंटरला ठेवायचं. हा पण एक रूल आहे त्यामध्ये. म्हणजे NO2 मध्ये ऑक्सिजन हा सेपरेट सिंगल आहे तो सेंटरला ठेवा आणि दोन ऑक्सिजन दोन साइडला. म्हणजे स्केलेटल स्ट्रक्चर ड्रॉ केलं. देन थर्ड स्टेप आफ्टर ड्रॉइंग द स्केलेटल स्ट्रक्चर विथ सिंगल बॉन्ड दाखवले. राइट द रिमेनिंग इलेक्ट्रॉन्स. Show the remaining electrons for complete the octet of each element. म्हणजे अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन शो करा की प्रत्येक ॲटमचं ऑक्टेट कंप्लीट होईल. मग ऑक्टेट जर कंप्लीट होत नसेल की ते आपण ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट केलं 1 2 3 4 5 6 आणि याच्याशी एक बॉन्ड, परत इथे 6, परत एक बॉन्ड. परंतु नायट्रोजनचं ऑक्टेट कंप्लीट होत नव्हतं. ऑक्सिजन दोन्ही पण ऑक्सिजनचे ऑक्टेट कंप्लीट होतात परंतु नायट्रोजनचं ऑक्टेट कंप्लीट होणार नाही. असे टोटल इलेक्ट्रॉन आपण 18 दाखवले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 and 18. म्हणजे 18 जर इलेक्ट्रॉन आपण दाखवले परंतु या ठिकाणी नायट्रोजनचं ऑक्टेट कंप्लीट होत नव्हतं, फक्त ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट होतं. म्हणजे याचा अर्थ यामध्ये सिंगल बॉन्ड नाही. मीन्स हियर देयर इज मल्टिपल बॉन्ड. म्हणजे मल्टिपल बॉन्ड असेल म्हणजे डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल. मग याचा अर्थ हे स्ट्रक्चर रॉंग असेल. मग डबल किंवा ट्रिपल असेल तर आपण आता नायट्रोजन आणि ही एक बेसिक कन्सेप्ट आहे की ऑक्सिजनकडे डबल बॉन्ड असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. मीन्स ऑक्सिजन नायट्रोजन ऑक्सिजन. वन नायट्रोजन ऑक्सिजन आहे डबल बॉन्ड. एकामध्ये डबल बॉन्ड लिहून घ्या, याच्यामध्ये सिंगल बॉन्ड. मग हे बॉन्डिंग केल्यानंतर आता त्याचं ऑक्टेट कंप्लीट करा. रिमेनिंग इलेक्ट्रॉन मेन्शन करा आणि रिमेनिंग इलेक्ट्रॉन्स टोटल 18 आले पाहिजे. एक बॉन्ड असेल त्याचे 2 इलेक्ट्रॉन कन्सिडर करा. 1 2 याचे 4 इलेक्ट्रॉन्स येतील. असे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 18 आले पाहिजे. मग 18 इलेक्ट्रॉन येण्यासाठी आता ज्या ठिकाणी सिंगल बॉन्डेड ऑक्सिजन आहे तर त्याचे आउटर मोस्ट शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन दाखवायचे. कारण तो निगेटिव्ह चार्ज एक्वायर करतो. निगेटिव्ह चार्ज एक्वायर करतो याचा अर्थ त्याच्याकडे या 6च्या व्यतिरिक्त एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे इथला. एक बॉन्ड म्हणजे तिथे 2 इलेक्ट्रॉन आहे. निगेटिव्ह चार्ज एक्वायर केलेला आहे. सिंगल बॉन्डेड जर ऑक्सिजन असेल तर तो स्टेबल नाही कारण ऑक्सिजनला डबल बॉन्डच लागतो. मग याचा अर्थ हा जो आहे त्याने एक इलेक्ट्रॉन गेन केलेला आहे. म्हणजे त्याच्या 6 इलेक्ट्रॉनच्या व्यतिरिक्त 1 2 3 4 5 6 7 हा एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे. म्हणून त्याच्यावरती तो सिंगल बॉन्डेड आहे. 6 इलेक्ट्रॉन झाले. डबल बॉन्डेड जर ऑक्सिजन असेल तर डबल बॉन्ड मध्ये त्याचे 2 इलेक्ट्रॉन्स असतात. मग 6 पैकी 2 त्या बॉन्ड मध्ये गेले याचा अर्थ उरलेले 4 इलेक्ट्रॉन. म्हणजे 1 2 3 4 5 6 असे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 6 असतील. मग आता दोन्ही पण ऑक्सिजनने याचं कंप्लीट झालं. त्यानंतर फायनल स्टेप असेल की सगळेचे सगळे इलेक्ट्रॉन टोटल झाले पाहिजे 18. काउंट द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स and these electrons are 18. Count from here 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 means 16 electrons here. Remaining 2 electrons of nitrogen. म्हणजे ऑलरेडी याचा ऑक्टेट आता कंप्लीट झालेला आहे. म्हणजे 18 पैकी 16 इलेक्ट्रॉन इथे फिनिश झाले. 2 उरले. याचा अर्थ ते नायट्रोजनचे असतील. मग नायट्रोजनचे जे उरलेले इलेक्ट्रॉन्स आहेत ते असेल लोन पेअर्स. म्हणजे एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असतील त्याला आपण म्हणणार लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन. दिस इज द लेवी-स्ट्रॉड स्ट्रक्चर. ऑन दिस टॉपिक the question will be asked in question paper for 2 marks. Write the Levi-Strauss structure of NO2 minus or CO3 minus. कुठलं पण टाइपचं तुम्हाला याच्यामध्ये लेवी-स्ट्रॉड स्ट्रक्चर विचारलं जाऊ शकतं 2 मार्कांसाठी. Then here Levi-Strauss structure of some molecules and ions.